सारंगखेडा परिसरात वाळू माफियांचा धुमाकूळ, रात्री गस्तीदरम्यान तलाठी व मंडळाधिकाऱ्यांवर हल्ला, दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी अन्यथा काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा. सारंगखेडा परिसरात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांनी प्रशासनालाच खुले आव्हान दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी रात्री गस्त घालत असताना तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावर माफियांनी थेट मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर झालेला हा हल्ला केवळ कायदा व सुव्यवस्थेलाच नाही, तर संपूर्ण प्रशासनाच्या अधिकारालाच आव्हान देणारा असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरातील महसूल कर्मचारी व अधिकारी भयभीत झाले असून संतापाची भावना तीव्र झाली आहे. या प्रकरणातील सर्व दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी महसूल कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे. तसेच अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीला पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. जर या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित वाळू माफियांवर त्वरित व प्रभावी कारवाई करण्यात आली नाही, तर महसूल विभागाकडून काम बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. प्रशासन आता नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.